हॅलो. हॅलो, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आजचा जो व्लॉग आहे तो रिलेटेड आजचा जो व्लॉग आहे तो घटस्थापनेच्या रिलेटेड आहे. मी काल रात्री खूप लेट म्हणजे आय मीन पहाटे आली आहे. जे स्टोरीज बघतात त्यांना माहिती आहे कुठे गेली होती वगैरे. त्याचे पण व्हिडिओज मी लवकर टाकणार आहे. आणि मी आत्ता आवरलं आहे, ऑलमोस्ट दुपार झाली आहे आणि मी आता चालली आहे घटस्थापनेचं सामान आणायला. आज घट बसवायचं आहे म्हणून. सो येस, व्लॉग व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत. मी तुम्हाला आज सगळं दाखवणार आहे, घटस्थापना अँड ऑल एव्हरीथिंग शेअर करणार आहे तुमच्यासोबत. सो येस, ब्लॉग शेवटपर्यंत बघा. अँड दिस इज माय लुक फॉर डे 1. मी व्हाईट साडी नाही घातली बिकॉज माझ्याकडे जी व्हाईट साडी आहे ती खूप अशी सॉफ्ट सुळसुळीत आहे आणि ज्याच्यात मी काम नाही करू शकत, म्हणून मी अशी ब्युटिफुल अशी कॉटनची साडी वेअर केलेली आहे, सनफ्लॉवरवाली. सो येस, भेटू लवकरच, आय मीन थ्रू आउट द ब्लॉग. बाय. मम्मी आली आहे. हॅलो बोल. हॅलो. मम्मी आली आहे घटस्थापना करायला. सगळे प्रिपरेशन्स करतोय आता आम्ही. आल्या मम्मीचं काम चालू झालं आहे आणि मोस्ट एनर्जेटिक पर्सन आमचा जुलू. काय खायचं नाहीये ते, कॅमेरा आहे तो. वेडी, तिला वाटते खायचं काहीतरी देते मी तिला, म्हणून ती असं कॅमेऱ्यावरती तोड लावतीये. आणि इकडे अजून एक व्यक्ती काम करते जी भयानक थकून भागून आलेली आहे. कशी थकली आहेस? खूप किती? जिला चक्कर येते. काय काय हा खाऊ. आता देवपूजा करणार आहे मी. ते मम्मी दिवे घासते, मी देवपूजा करणार आहे. आता सगळं सामान काढून ठेवलं आहे. आत्ता सगळं बाहेर जाऊन सगळी शॉपिंग करून आणली आहे. देवाला काय काय लागतं ते सगळं. आणि येस, देवपूजा करून घेते पटकन आणि देन घटस्थापनेच्या वेळेस भेटू. देवपूजा चालू आहे आत्ता. दे ग मम्मी ते हे फोटो. कुठे ठेवायचा बघा हा फोटो? आता तिथं देवघरात ठेव, नंतर आपण चौरंग असं ठेवू का इथे ना? पुढे? हो, चौरंग ठेवणार. असं ठेवू का इथे पुढे? हो, ठेव. छान दिसतंय ग. मी हे पण आणले ताई, हे वाले फुलं. वस्त्रामध्ये ठेव ना देवीला. ठीक आहे. परत उचलणार आहेस का? तू तर बोलली ना त्याच्यावर ठेवायचं. हा, जागा राहिली तर ठेवण्यात तिथंच राहा. चालतंय, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. मी थोडंसं हे मागे करून घेते याचं, म्हणजे बसलं का? नागलीच तिथं आपल्याला जर ठेवायचं असेल ना, चौरंगावर नाही ठेवायचं असेल ना, तिथं राहून द्यायचं असेल ना, सुपारी आणि नागली. एक नागलीचं पान ठेव पहिले. एक ओटी पण ठेवायला लागेल ना? हळदी कुंकू हा अक्षता टाक, मग देवीला. ठीक आहे. मी हे फुलं पण आणलेत बघ. हार काढायला नाही ग, ते मध्ये मध्ये टाकायला. हो, ते असं. हुशार आहेस तू. आवड. आता काय करू सांग, पटपट सांग मला एकदम काय करू. हे झालंय देव, देवाचं आवर ना. झालंय माझी देवपूजा. आता इथे रांगोळी नाही काढू शकत मी. वाळून जाईल गजरा. रांगोळी नाही काढू शकत. तू लाव ना हा, गजरा. घटाला हुंडाला माझी झाली बाबा हौस तिकडे. मी रोज असे गजरे लावलेत 50-50 रुपयाची घेऊन. तिथं खूप गजरे मिळतात वासाची. खूप. अरे काय वास मम्मी, एक नंबर वास आहे. 4-5 घेऊन यायचे ना. कशात घेऊन येऊ? हा, 12 तासांचा प्रवास होता, नाही तर आणले असते. मला सकाळीच वाटलं होतं आणायला पाहिजे होते. इतके सुंदर ना, अक्षरशः वास ना जायचा नाही असा पार. दिवस रात्र वास सगळीकडे. डबल वात लावायची आहे का? हो, ते बरोबर देतात. 1.25 असतं हे. हा. 1.25 असं. एवढी मोठी होईल का पण? हा, म्हणजे खूप जास्त नाही होणार का? नाही ठीक आहे. तेवढीच ठेवायची असते. आपण एक देतात ते बरोबर. ओके. पण मग ते दिवा दे ना. दिवा चालते. अजून काय करायचंय? हत्ती किती छान निघालेत ग, एकदम व्हाईट कशाने घासले? पितांबर. मस्त. तर इथे ना थोडा ऑडिओचा इश्यू होणार आहे बिकॉज माझा घसा जाम झाला आहे.
मी इथे स्वस्तिक काढते आहे. छान अशी पूजा झाली आहे. आता चौरंगवर घटस्थापना करायची आहे म्हणून आधी चौरंगच्या खाली स्वस्तिक काढायचा असतो. आपल्याकडे कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही स्वस्तिक काढूनच होते म्हणून मी आधी स्वस्तिक काढून घेते. इथे मयूरची गडबड चालू आहे पाळणा लावायची. आय डोंट नो तुम्ही याला काय बोलता? बट याला ते देवीच्या माळ वगैरे आणि ते जे पुरी बनवतो आपण सप्तमी और अष्टमीला ते लावण्यासाठी हा पाळणा लावायचं काम चालू आहे. आणि जे की जमत नाहीये तर त्याची खूप जास्ती गडबड चालू आहे. आणि इथे ना मम्मी मला स्वस्तिक कसा काढायचा ते शिकवते. ऑब्व्हियसली मला येतो स्वस्तिक काढता, बट यू नो आई करेक्ट वेने कसा काढायचा हे शिकवते. बिकॉज तिचं असं म्हणणं आहे की मी तो करेक्ट वेमध्ये काढत नाहीये, उलटा पुलटा काढते. सो ती मला शिकवते आणि मी तिला असं बोलते की एवढं काही होत नाही रांगोळीमध्ये, ते एवढं परफेक्शन जमतही नाही. बिकॉज पेन पेन्सिलने जमतं बट रांगोळीमध्ये एवढं परफेक्ट जमत नाही. बट आईचं कसं असतं तुम्हाला माहितीच आहे ना, तिला सगळ्या गोष्टी परफेक्ट लागतात आणि देवाचं वगैरे काही असेल तर अजून जास्ती परफेक्ट गोष्टी लागतात. तर इथे ना आईने घटस्थापनेला सुरुवात केली आहे. आधी प्लेट आणि चौरंगवरती छान असं रेड कलरचं वस्त्र घातलेलं आहे. त्याच्यावरती पत्रावळी वगैरे ठेवून आहे ना, आता मग ते हळदी कुंकू वाहून त्या सगळ्या प्रायर गोष्टी करायच्या. इकडे ना गडबड सांगते, माझ्या हातात जो दोरा दिसतोय ना, ठीक आहे, म्हणजे ते कलावा बोलतात जे याला बांधायचं असतं. तर मला आईने काहीतरी दुसरं द्यायला लावलं आणि म्हणजे दुसरं धुवून द्यायला लावलं. तर ना मी तिला गडबड केली आणि मी तो कलावाच वॉश केला आणि त्याचं सगळं पाणी म्हणजे सगळा कलर निघून गेला. इतकी गडबड केली. आणि इकडे मयूरचं ते परत सेटअप लावायचं चालू आहे. स्क्वेअर जे गणपतीला डेकोरसाठी यूज करतो ना ते इकडे. बट हे किचनमध्ये इतकं इम्पॉसिबल होतं सेटअप बिकॉज हे खूप गॉडी होत होतं आणि जायला यायला जागा पण नाही राहणार आणि असं मला ना मिनिमलिस्टिक पाहिजे होतं जेणेकरून किचनमध्ये अडचण नको. म्हणून मी त्याला बोलत होती की हे नको आपल्याला, हे नाही पाहिजे, बेसिक सिम्पल त्याला वरती थ्रेडने बांधून घे म्हणजे इझी होईल. आणि तो बोलत होता की ठीक आहे मी बांधतो. बिकॉज बघा ना हे किती हेवी झालं आणि केवढा पसारा झाला आहे तो किचनमध्ये, म्हणजे सुचलंच नसतं मला काही. आणि इथे छान असं मम्मीने विड्याच्या पानांवरती देवीला बसवलंय, फोटो ठेवलाय देवीचा, त्याला छान गजरा वगैरे असं सगळं माळून घेतलाय, हार बनवलाय गजऱ्याचा. आणि इकडे गडबड चालूच आहे थोडी थोडी. मला ॲक्च्युली असं होतं की मला शूट करायचं होतं व्हिडिओ, बट पॉसिबल होत नव्हतं कारण ना दर 5 मिनिटला मम्मीचं काहीतरी काम निघत होतं की हे पाहिजे ते पाहिजे असं सगळं. आणि मग मला सुपारी दे, मला हे पाहिजे. मग मला ते असं गडबडमध्ये ना समजायचंच नाही की मी शूट चालू केलंय की नाही केलंय. आणि मोस्ट ऑफ द टाईम ऑडिओ म्हणजे बॅकग्राऊंडला गाणे पण चालू होते, सगळं चालू होतं. मी डिसाईड केलं की जाऊ दे, जेवढं शूट होईल, जसं शूट होईल तेवढं होईल आणि मी नंतर बॅकग्राऊंडला त्याला व्हॉइस ओव्हर करून तो व्लॉग अपलोड करेल. ॲक्च्युली हा व्लॉग मला काल अपलोड करायचा होता, पण काल इतकी गडबड आणि सगळी धावपळमुळे पॉसिबलच नाही झालं. सो मी आज अपलोड करणार आहे हा व्लॉग. आणि इकडे मी आईला सुपारी दाखवते की कोणती छान सुपारी आहे ते घे. ती बोलते मला की तू ही सुपारी मला वॉश करून दे. मी तिला बोलते की दे बेसिन खाली वॉश करते. ती मला बोलतीये की गणपती मानतो आपण त्याला आणि तू बेसिन खाली वॉश करणार आहेस का देवाला? म्हटलं अरे मम्मी ती आता तर सुपारीच आहे, बट एनिवे ते ऑब्व्हियसली मम्मी पुढे आपलं काही चालत नाही. सो ठीक आहे. सो मी ते केलं आणि तर मग मम्मीने मला ₹1 नाणं आणायला पाठवलंय जे की आपल्याला त्या कलशमध्ये टाकायचं आहे. तर इथे आईची ना घटस्थापनेची तयारी सुरू झाली आहे. सुरुवातीला असे छान पानं वगैरे क्लीन करून घेतली आहे, पत्रावळी पण ठेवली आहे समोर ज्याच्यावरती घट वगैरे बसवायचं आहे. ओव्हरऑल सगळी तयारी करून घेतली आहे आणि आता घट मांडतोय आम्ही. आणि इथे जुली आहे ना बाजूला मागे तुम्हाला दिसत असेल झोपली आहे. म्हणजे ना तिचं असं पूजा वगैरे काही असेल ना तिचं भलतंच चालू असतं. आणि तिला खूप आवडतं असं आरतीला वगैरे, प्रसादाला याला त्याला यायला, मध्ये मध्ये करायला खूप आवडतं. मला ना असं घटस्थापना किंवा असं देवीचं वगैरे नवरात्री ओव्हरऑल खूप आवडते. खूप छान वाटतं, भारी वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं घरामध्ये. असं काहीतरी असं डिफरंट फिलिंग होतं माहिती आहे. रोज असं उठून पहिले आपण देवीला जाऊन बघतो मस्त. आणि इथे बघा ती बरोबर आईच्या बाजूला येऊन बसली होती की काय करते हे बघायला. ओव्हर एक्सायटेड पर्सन आहे आमच्या घरातली की तिला खूप आवडतं बघायला. इथे मला आईने एक रुपयाचं नाणं आणायला लावलं होतं ते कलशामध्ये टाकण्यासाठी. तर मग मी ते घेऊन दिलंय तिला. मी छोटी-मोठी हेल्प करतेय मम्मीला, जसं-जसं ती सांगतीये, करतीये, शिकून घेतेय ॲक्चुअली काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, एव्हरीथिंग शिकून घेतेय. आई मला शिकवतीये आणि कसं काय करायचं ते सगळं सांगतीये.
इथे मम्मीने छान असा गणपती छोटा मांडून घेतलाय. इकडे बाजूला आमच्या कुलदेवीचा फोटो ठेवलाय. त्याला मस्त गजरा वगैरे असा मांडलाय मी छान. आणि मी मी ना आज खूप छान दिसत होते. म्हणजे मला खूप आवडत होतं. मी खूप मस्त रेडी झाले होते. फक्त माझे केस थोडेसे खराब होते कारण की मी हेअर वॉश केलं होतं. आणि इकडे मम्मीने छान देवाच्या पाया पडल्यात. माती हातात घेतली आहे की जी आता त्या पत्रावाळीमध्ये टाकायची आहे. इथे ऑब्व्हियस माझा कॅमेरा थोडासा गडबडला बिकॉज मी खूप न्यू आहे या कॅमेरा यूज करायला. सो मला तेवढं पॉसिबल झालं नाही. इथे मम्मी टाकते त्याच्यामध्ये असं ती जी माती बोलतो आपण घटाची माती ती टाकते आहे. आणि आता त्याच्यानंतर घट बसवायला मग सुरुवात करणार आहे. आणि ना सडनली माझ्या लक्षात असं आलं की जे नारळ असतं ना म्हणजे देवीच्या घटाच्या ते कलशाच्या वरती नारळ ठेवतात ना त्याचे जे दागिने आहेत ना ते त्या चौरंगच्या मागच्या ड्रॉवरमध्ये राहिलेत. ठीक आहे. आता हे बसवलंय तर हे उचलता नाही येणार, आता सरकवता नाही येणार. ठीक आहे. आणि मग काढायचं कसं? मग मला असं म्हणजे मला समजतच नव्हतं करू काय? मी इतकी घाईघाईत गेले, शॉपमध्ये गेले. एक तर ना संध्याकाळी बसवणार होती मी, कारण मी खूप थकली होती ट्रिपवरून आल्यानंतर. मग संध्याकाळच्या टायमाला ना ऑलमोस्ट सगळी शॉप्समध्ये जे पण काही वस्तू होत्या त्या भेटणार नव्हत्या असं मला वाटलं आणि भेटल्याच नाही मला. मग मी एका जनरल स्टोअर्समध्ये गेली आणि तिकडनं ते सगळं घाईघाईत घेऊन आली. आणि त्याच्यानंतर मग छान असं ते सगळे तोपर्यंत आईचा घट बसून झाला होता. बघू शकता तुम्ही इथे आईचा घट पूर्ण बसून झालाय. मग आल्यानंतर मी ते छान आईला देवी आईला नथ, कानातली कुडी, मंगळसूत्र, ठुशी असं सगळं घातलंय. एकदम, एकदम सुंदर दिसत होती देवी. म्हणजे असं बस बघूशीच वाटत होतं लिटरली. इथे ना आईने मला ते देवीला मंगळसूत्र घालायला लावलं होतं आणि आई चिडली होती बिकॉज मला नाही ना एवढी आयडिया की कसं काय वगैरे. म्हणून मी देवीला जो गजरा लावला होता ना तोच काढत होते. तर मला आई ओरडली आणि बोलली की देवीला आपण जे विअर करतो ना ते आता काढायचं नाही नवस आणि हलवायचं पण नाही बिलकुल. मग मला समजतच नव्हतं ती काय बोलत होती. ती बोलत होती की ते मंगळसूत्राच्या मागचं जे गाठण असते ना तर ती सोडून मग ते देवीला विअर कर असं. आणि मी इतकी गडबड करत होते मला समजतच नव्हतं कसं विअर करायचं, ते उलटं करायचं सुलटं करायचं. आणि भीती वाटते असं जर कोणी असं सांगितलं ना की याला धक्का नाही लावायचा मग ते अजून जास्त पेअर प्रेशर खाली काहीतरी गडबड होते म्हणजे होतेच. स्टील बघा मी किती स्ट्रगल करते इकडे ते चांगलं सेट करण्यासाठी प्रॉपर. मी हलका हलकासा ते गजरा वरतून काढतीये लावतीये. शपथ म्हणजे असं मला माझ्या मम्मीच्या अंडर ऑब्झर्वेशन काही काम करायचं असेल ना भयानक लोड येतो कारण की ती डेंजरसली ओरडते. मग 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 ओरडल्यावर ती आपलं काही चालत नाही तेव्हा असं होऊन जात. आणि ती देवांच्या बाबतीत खूप पर्टिक्युलर आहे. तिला तिच्या म्हणण्यानुसारच गोष्टी करायला लागतात. आणि एवढं आपली जनरेशन एवढं ते मनावर घेत नाही. सो येस मग मी ते फायनली सगळं ॲक्सेसरीज वगैरे विअर केल्या. आणि ॲट द एंड मी छान अशी ती ठुशी आणली होती. आणि मम्मी मला सांगत होती की परत पुढच्या वर्षी असं गडबड करू नको. जे देवाचे दागिने आहेत ते आधीच काढून ठेवायचे. अशी अशी गडबड नाही करायची. आता एवढं घाईघाईत तुला जावं लागलं, घटस्थापनेला तू नव्हती. म्हणून मला त्याचं शूट पण करता नाही आलं ॲक्च्युली. मला मेन जे होतं ते कलश वगैरे बसवायचं ते मला शूट नाही करता आलं. बिकॉज गडबड होते यार. म्हणजे मला नाही एवढं लक्षात येत पटकन पटकन कारण की वर्षातनं एकदा ते सण येतात आणि अजून मी एवढी एक्सपिरियन्स्ड पण नाही आहे ना की मला लगेच त्या गोष्टी समजतील. सो करायचं जसं जमतंय तसं करतीये, ट्राय करतीये, शिकतीये. हळूहळू शिकेल डेफिनेटली एक दिवस. सो त्याच्यानंतर छान अशी ठुशी विअर केली देवीला आणि ओव्हरऑल लुक एवढा भारी दिसत होता ना म्हणजे असा म्हणजे काय सांगू इतकं भारी वाटत होतं ना. खूप म्हणजे खूप भारी वाटत होतं. आणि ते मला खूप आवडतं नवरात्री असं ते धूप दीप संध्याकाळी आरती ते ओव्हरऑल जे पण काही सगळं असतं ना ते खूप भारी होतं. स्पेशली ना मला दांडिया घ्यायला खूप आवडतात, गरबा खेळायला खूप आवडतं. बट समहाऊ 2-3 इयर्सपासून ना प्रत्येक नवरात्रीमध्ये मी आजारी असते किंवा काहीतरी काहीतरी होतं. त्याच्यामुळे यावर्षी तर मी डेफिनेटली ठरवलंय मी दांडिया खेळायला जाणार म्हणजे जाणार. आणि लकीली माझी तब्येत पण छान आहे यावर्षी. सो येस मी जाणारच आहे. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतीये देवी. म्हणजे लिटरली बघूशीच वाटतीये. असं म्हणजे प्रत्येकाला असंच वाटत असेल ऑब्व्हियस. काही 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 लोक खूप डेकोरेट करतात, खूप डेकोरेट करतात. बट येस म्हणजे मी काय जास्ती केलं नाहीये बट स्टील यार खूप असं गोड दिसत होते माहितीये. म्हणजे मी आता मला तर असं वाटतंय की मी ना रोज छान छान व्हिडिओज रेकॉर्ड करायला पाहिजे, पोस्ट करायला पाहिजे. जसं मी गणपतीचे केले होते. सो मी तसे याचे पण करायचा ट्राय करणार आहे. बघू कसं पॉसिबल होतंय आता. इथे आता आई देवीचा दिवा लावतीये. दिवा म्हणजे तो अखंड दिवा असतो जो की 9 दिवस म्हणजे 9 दिवस तसाच ठेवायचा असतो. जो बिलकुल पण
असं म्हणतात की असं म्हणून हे विझतो वगैरे, मोठा होऊन देत नाही असं म्हणतात. सो त्याच्यासाठी मग ते छान असं त्या प्लेटमध्ये त्याच्यामध्ये काय बोलतात त्याला, 8 पानांचं ते फूल, कमळ काहीतरी काढत होती मम्मी. आणि मग ते झाल्यानंतर त्याच्यावरती हळदी, कुंकू वगैरे सगळं काढून, मला ना या दिव्याचं खूप टेन्शन असतं बाबा. म्हणजे हे कंटिन्यू लक्ष देऊन ते चेक करायला लागतं की दिवा, ते तेल, सगळं काय. कारण हा 9 दिवस कंटिन्युअसली ओव्हरऑल चालू ठेवायला लागतो. त्याच्यामुळे इथं मग मम्मी त्याला छान हळद आणि कुंकू वाहून घेतीये. आता त्याच्यामध्ये दिवा लावायचा. दिव्याला पण हळद, कुंकू वगैरे सगळं लावून घ्यायचं, बिकॉज दिवा पण खूप इम्पॉर्टंट असतो. काही लोक फक्त दिवाच बसवतात, म्हणजे इतका इम्पॉर्टन्स आहे दिव्याला. बिकॉज काही लोक जे घट नाही बसवत ना, ते दिवा तर बसवतात. आणि इथे छान आमचा दिवा वगैरे लावून झालेला आहे. ती माळ पण आईने रेडी करून दिली आहे. बट अजून आमचा पाळणा ज्याच्यावर लावायचं ते रेडी नाही आहे. कारण येस, मी तुम्हाला दाखवलंच पहिले की किती गडबड चालू आहे त्याची, कसं लावायचं ते समजत नाही आहे. सो लोखंडी पाळणा आहे आमच्याकडे, बट तो लावायचा कसा असं कळत नाही आहे, बिकॉज वरती हुक नाही आहे. तर त्याला असं थ्रेड वगैरे बांधून पुढे फळी वगैरे टाकून मग लावायला लागणार आहे. आणि इथे जुलू, तिला इतकं आवडतं ना देवपूजा वगैरे काही करत असल्यावर. तसं पाहायला गेलं ना, तिला अगरबत्तीचा वास वगैरे बिलकुल आवडत नाही. पण देवपूजा करत असताना ना तिला खूप, म्हणजे देवाचं काही करत असेल ना, ती बघा कशी मांडीवर येऊन बसते. इतकी क्यूट आणि गोड पोरगी आहे ना ती. म्हणजे मला बळच मस्का मारतीये ती, बळचं. माहित नाही तिला काय समजतं काय नाही, बट देवपूजा करताना ती नेक्स्ट लेवल खुश असते डायरेक्ट. इकडे मग आम्ही छान हळदी कुंकू वगैरे असं लावून घेतलं. कशी बघते माझ्याकडे क्यूट वाणी एकदम. सो येस, क्यूटू 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 बेबी आहे आमचं. आणि आता त्याच्यानंतर सगळं वगैरे झालंय आमचा. हा दिवा आता मी ठेवणार आहे तिथे. आणि त्याच्यानंतर मग आरती वगैरे सगळं करून घ्यायचं आहे. अँड येस, आरतीचे क्लिप्स तर मी नाही घेतलेत, बिकॉज आरती सगळे मनापासून काहीतरी असतं ना की काय प्रत्येक वेळेस शूट करायचं, म्हणून मी आरतीचं शूट नाही केलं आहे. सो येस, फायनल जे शॉर्ट्स आहेत घटस्थापना झाल्यानंतर ते तर मी तुम्हाला दाखवणारच आहे. इथे छान आम्ही असं फुलांनी डेकोर करतोय घटस्थापनेला. मला असं फुलांचं डेकोर खूप आवडतं, बिकॉज मला डिफरंट फुलांच्या वेण्या वगैरे छान बनवता येतात ना, मग ते खूप आवडतं. बट अनलकी आहे की यावेळेस फ्लावर्स नाही भेटले जास्ती, कारण खूप लेट गेले होते मी सामान वगैरे सगळं आणायला, म्हणून मला फ्लावर्स नाही भेटले छान छान. सो झेंडूच्या फुलांनी काम चालवायला लागतं, जे की खूप मोठे साईजचे आहेत. सो बघू आता, जसे भेटतील तसे फ्लावर्स मी छान छान आणणार आहे आणि डेकोर करणार आहे डेली बेसिसवरती. इकडे मयूरची गडबड चालू होती की वरती पाळणा लावायचा आहे, कारण अजून आमचं ते लावायचं बाकी आहे. सो येस, मी तुम्हाला आता फायनल शॉट्स दाखवते. डोई धरीला लावीला पहला लिंबाचा बांधिला, आग तुझी भरून गवटी, आई गोंधळ मांडीला, ये ग तुझा घरा, डोई धरीला आईचा देवारा. हे हाती परडी कुंकू भाळी. कसा वाटला तुम्हाला हा माझा व्लॉग, कमेंट करून नक्की कळवा. आणि येस, मी आता नवीन व्लॉग्स यूट्यूबला टाकत राहणार आहे, जसं पॉसिबल होईल तसं. सो येस, लाईक, कमेंट अँड शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.